अवैध गावठी दारूच्या अड्ड्यावर छापा, 67,800 रुपयाचा मुद्देमाल जप्त। माननीय श्री अर्चित चांडक पोलीस अधीक्षक अकोला यांच्या निर्देशाप्रमाणे अकोला जिल्ह्यामध्ये अवैध धंदे समूळ नष्ट करण्यासाठी ऑपरेशन प्रहार मोहीम राबवण्यात येत आहे। आज दिनांक 15 जून 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त बातमीवरून श्री शंकर शेडके पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बाशीटाकळी हद्दीतील ग्राम शिंदखेड मोरेश्वर येथे अवैधरित्या गावठी दारू हातभट्टी काढत असलेल्या ठिकाणी छापे टाकून गावठी हातभट्टी दारू 24 लिटर 4,800 रुपये तसेच दारू काढण्याकरिता वापरण्यात येणारा 420 लिटर सडवा किंमत अंदाजे 63,800 रुपये असा एकूण 67,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून अवैधरित्या तयार केलेल्या दारूचा नाश करण्यात आला व तेथील दारूचे गुत्ते नष्ट केले। आरोपी नावे शहादेव शंकर अवचार याचेवर पोलीस स्टेशन बाशीटाकळी येथे कलम 65 ई कडफ महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई माननीय श्री अर्चित चांडक साहेब पोलीस अधीक्षक अकोला, माननीय श्री अभय डोंगरे अप्पर पोलीस अधीक्षक अकोला, श्री शंकर शेडके स्थानिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनात GPSI दशरथ बोरकर, पोलीस हवालदार गोकुळ चव्हाण, पोलीस अंमलदार स्वप्नील खेडकर, अन्सार अहमद, लीलाधर खंडारे, चालक पोलीस अंमलदार मनीष ठाकरे यांनी केली आहे। आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा।